नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साड्यांची महाराणी जी आपली मराठमोळी पैठणी आहे त्याचं सुंदर कलेक्शन तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि ह्या ज्या पैठणी आहेत त्या मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत, त्याच्या लिंक्स असतील त्या सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, तर चेक करायला विसरू नका. लिंकवर क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही त्या साडीवरती जाऊन ती साडी तुमच्यासाठी तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकता. ह्या मशीन एम्ब्रॉयडर्ड असतात, अशा सेमी सिल्क पैठणी असतात ना, तशा प्रकारच्या ह्या पैठणी आहेत. पण यांची क्वालिटी अतिशय सुंदर आहे आणि म्हणून तुमच्या बरोबर मी त्या शेअर. तर आपली मराठमोळी पैठणी, आपले मराठमोळे दागिने असे घालून जेव्हा तुम्ही तयार व्हाल तेव्हा नक्कीच तुम्ही खूप देखण्या दिसाल, ह्याच्यात काही शंकाच नाही. तर चला जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया त्या सुंदर अशा पैठणीच्या साड्या ज्या मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. हाईप माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही हाईप वर क्लिक केलं तर त्याचे जे पॉइंट्स असतात ते माझ्या व्हिडिओला मिळतात. त्या पैठणी मी तुम्हाला दाखवणार आहे, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा पैठणी आहेत आणि नक्कीच तुम्हाला त्या आवडतील. तर त्यातली पहिली जी पैठणी आहे ती मी तुम्हाला इकडे दाखवते आणि अतिशय सुंदर अशी ही पैठणी आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे ही मोनिया बॉर्डर आहे आणि ह्याच्यावरती जसं की पैठणीचं एक वैशिष्ट्य असतं की त्याच्या पदरावरती तुम्हाला मोराची, कमळाची, पोपटाची अशा विविध ह्या ज्या डिझाईन्स असतात त्या आपल्याला बघायला मिळतात. ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथे पिकॉक, पॅरेट अशी पूर्ण ह्याच्यावरती सगळी डिझाईन मिळते आहे. ठीक आहे, पदरावरती सुंदर अशी एकदम छान मस्त जांभळ्या रंगामध्ये ही पैठणी आहे आणि काही असे रंग असतात ज्याच्यामध्ये पैठणी खूपच खुलून दिसते. त्यातला एक आहे हा आपला जांभळा रंग. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि मेन म्हणजे ना, ही पैठणी थोडी वेगळ्या प्रकारातली आहे. तर आता बघा तुम्ही इकडे, तुम्हाला इथे अशा ह्या बुट्ट्या दिसत असतील जरीच्या, आणि इकडे त्याच्या लोअर पोर्शनला जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल की किती सुंदर ही पूर्ण एम्ब्रॉयडरी दिलेली आहे. तर अशी वेगळ्या प्रकारातली ही पैठणीची साडी आहे, खूपच सुंदर अशी अशा प्रकारे. आणि क्लोजली तुम्ही बघू शकता की किती सुंदर हे पूर्ण तुम्हाला जरी काम दिलेलं आहे. पूर्ण विविंग आहे, कोणत्याही प्रकारची प्रिंट नाहीये ही. हे पहिलं तर तुम्ही लक्षात घ्या, ही सगळी विविंग केलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही पैठणी असणार आहे. अतिशय देखणी आहे ही एकदम पैठणी दिसायला. पूर्ण ही साडी तुम्हाला अशाच प्रकारे मिळणार आहे, तुम्ही बघू शकता. बघा अशा प्रकारे अर्ध्या साईडला अशी बुट्ट्यांची डिझाईन आहे आणि अर्ध्या साईडला ही अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला ही विविंगची डिझाईन मिळते. शेवटी इकडे आहे तुमचा हा ब्लाऊज पीस, ज्याच्यामध्ये तुम्हाला ही अशी बॉर्डर दिलेली आहे. ठीक आहे, आणि हा तुम्ही काढून ह्याचा तुम्ही डेफिनेटली ब्लाऊज शिवून घेऊ शकता. जर तुम्ही नीट पाहिलात ना, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक थोडा आपला एक असा ड्युएल शेडमध्ये किंवा थोडासा एक धूपचाव जो आपला इफेक्ट दिसतो साडीमध्ये, फिरता रंग दिसतो ना, तशा प्रकारचा ह्या साडीमध्ये तुम्हाला दिसून येईल. तर नक्कीच ही साडी खूपच सुंदर दिसेल तुम्ही जेव्हा नेसाल तेव्हा. तर अशा प्रकारची पैठणी सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि आपले जे ट्रॅडिशनल मराठमोळे दागिने आहेत ते घातल्याच्या नंतर तर ही साडी अजूनच जास्त खुलून दिसेल. तर ही साडी सगळ्याच बाबतीमध्ये खूप सुंदर आहे. रंग, फॅब्रिकची क्वालिटी, त्याच्यावरची जी डिझाईन आहे ती सगळ्याच बाबतीमध्ये ही एकदम मस्त आहे. तर मी नक्कीच तुम्हाला ही रेकमेंड करते. त्याच्या पुढची जी मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता, ही पूर्ण भरलेली अशी ब्रोकेटची पैठणी आहे. म्हणजे ह्या पैठणीवरती कुठेही तुम्हाला असं प्लेन पोर्शन नाही मिळत आहे, तर पूर्ण साडीवरती त्याच्यावरती पूर्ण तुम्हाला सगळी डिझाईन जरीची सगळी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे. अशा प्रकारे इकडे तुम्हाला ही बॉर्डर मिळते आहे आणि इथे तुम्हाला हा जो पदर आहे तो अशा प्रकारे दिलेला आहे. छान मस्त टॅसेल्स सुद्धा आहेत. तर अशा प्रकारे हा पदराचा पोर्शन मिळतोय तुम्हाला सुंदर एकदम. आणि पुढे बघा मग त्याच्या एकदम ही पूर्ण ह्याच्यावरती सगळं हे तुम्हाला विविंग मिळतंय आणि एकदम भरलेली अशी ही पैठणी आहे. आणि मेन म्हणजे हेवी सुद्धा आहे ही पैठणी, कारण की तुम्ही जर बॅक साईडला बघितलं तर हे पूर्ण सगळं विविंग आहे, त्याच्यामुळे ही पैठणी सुद्धा थोडीशी जड आहे. म्हणजे एखाद्या ठराविक चांगल्या कार्यक्रमासाठी किंवा चांगल्या समारंभासाठी तुम्हाला तयार व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही ही पैठणी जी आहे ती विचारात घेऊ शकता आणि नेसू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न कार्य असतं तेव्हा लग्नासाठी ज्या नववधू असतील त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट अशी ही पैठणी असणार आहे. मस्त ऑप्शन आहे तुमच्यासाठी.
तर अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही साईडला ही बॉर्डर मिळते आणि पूर्ण पैठणी मग तुम्हाला ही अशाच प्रकारे मिळणार आहे. तुम्हाला अशीच ही डिझाईन ओव्हरऑल साडीवरती बघायला मिळेल. अशा प्रकारे साडीची पूर्ण लेंथ विड्थ खूप मस्त आहे. ठीक आहे, हा एवढाच पोर्शन आहे जो पहिल्या टकमध्ये जाईल, प्लेन जो दिलेला आहे तो, बस एवढाच. आणि त्याच्या पुढे मग ही जी तुम्हाला बॉर्डर दिसते ना, ह्याच्या पुढे आहे हा ब्लाऊज पीस. आता नक्कीच साडी एवढी भरलेली आहे, खूप एकदम हेवी आहे, सो त्याला बॅलन्स करण्यासाठी त्याचं जे ब्लाऊज पीस आहे ते तुम्हाला प्लेन दिलेलं आहे आणि ह्याचं ब्लाऊज पण तुम्ही हवं तशा डिझाईनमध्ये शिवून घेऊ शकता. आता ह्या साडीच्या बाबतीत पण मी तुम्हाला एक टिप अजून देईन की जेव्हा पण अशा प्रकारच्या पैठणी असतात ज्या खूप पूर्ण भरलेल्या असतात, पूर्ण साडीवरती डिझाईन दिलेली असते, एक तर ती विणलेली असते, भले ती मशीन एम्ब्रॉयडर्ड असू देत, बट ती जरीचं जे काम असतं त्याच्यावरती, त्याच्यामुळे साडी खूप हेवी होते. सो तुमचं ब्लाऊज पण जर तुम्ही एकदम हेवी, एकदम खूप जास्त एम्ब्रॉयडरीचं वगैरे घातलं ना, तर ते अजिबातच चांगलं दिसणार नाही. तुमची साडी आणि ब्लाऊज दोन्ही एकमेकांना क्लॅश करणार आणि अजिबातच तुमची पैठणी जी उठून दिसायला पाहिजे, जी स्टँड आउट करायला पाहिजे, ते बिलकुल दिसणार नाही. सो अशा प्रकारची पैठणी तुम्ही कधीही नेसणार असाल तर त्याच्यावरती नेहमी सिंपल प्लेन वालं जे ब्लाऊज असतं तशा प्लेन ब्लाऊजला तुम्ही खरं तर प्रेफरन्स दिला पाहिजे आणि फक्त एक सिंपल जे स्लीव्सला बॉर्डर असते तेवढीच तुम्ही फक्त लावून घेऊ शकता. जसं की ह्याचं जे ब्लाऊज पीस दिलेलं आहे पूर्ण प्लेन आहे आणि फक्त ही एक बॉर्डर दिलेली आहे, किंवा सिंपल अशा रंगाचा त्याला कॉन्ट्रास्ट जाणारा जे ब्लाऊज असेल पण ते प्लेन सॉलिड कलर मध्ये असायला हवं. तर ही एक टिप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि खूप जास्त अशा प्रकारची पैठणी असेल ना तर खूप जास्त इनफॅक्ट ज्वेलरी सुद्धा तुम्ही घालायला नाही पाहिजे. ज्वेलरी पण तुम्ही जितकी मिनिमल ठेवाल तितकी ते चांगलं दिसेल. इनफॅक्ट हेअरस्टाईलच्या बाबतीमध्ये, मेकअपच्या बाबतीमध्ये पूर्ण हाच रूल इथे लागू पडतो की जेव्हा पण अशी भरलेली पैठणी असेल तर पैठणी मेन म्हणजे तुमची जास्तीत जास्त उठून दिसायला हवी, बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या पुढे तुम्ही एकदमच मिनिमल ठेवायला पाहिजे. तर ही पैठणी सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. त्याच्या पुढे तुम्ही बघू शकता मेन म्हणजे रंग बघा पैठणीचा आणि ह्याच्यावरची डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे. तर नॉर्मली आपण पैठणीमध्ये असे काही ठराविक रंग असतात जे आपण घेतो आणि बहुतेकदा आपण जे बोल्ड किंवा जे गडद रंग असतात पैठणीमध्ये ते आपण खरं तर चूज करतो, पण पेस्टल कलर सुद्धा पैठणीमध्ये खूपच सुंदर दिसतात. त्याचं उदाहरण म्हणजे हा रंग. आता हा रंग सुद्धा जो ब्लश पिंक, हलका गुलाबी जो रंग असतो, तर ह्या रंगातली पैठणी सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे. खरंच सांगते मी तुम्हाला, नक्की तुम्ही चेक करून बघा. तुम्हाला अशा रंगातल्या पैठणीचे लुक नक्कीच बघायला मिळतील. तर अजिबात मिस करू नका. हा रंग तर नक्कीच पैठणीमध्ये तुमच्याकडे असायला पाहिजे आणि खूप सुंदर दिसते ही साडी नेसल्यानंतर. हे साडीचा पदर, साडीची तुम्ही शाईन पण बघू शकता किती सुंदर आहे. मुनिया बॉर्डर आहे, एकदम छान मस्त. ह्याला टॅसल्स पण दिलेले आहेत. पदर तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह दिलेला आहे, तो खूप सुंदर असा पदर आहे याचा. ठीक आहे, आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर बघा ही अशी इथे बॉर्डर मिळते तुम्हाला. अशा प्रकारे ही थोडीशी ब्रॉड अशी बॉर्डर आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला साडीवरती हे अशा प्रकारच्या बुट्ट्या तुम्हाला त्याच्यावरती मिळणार आहे साडीवरती पूर्ण मध्ये. ठीक आहे, आणि मग इकडे सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारची ही जी ब्रॉड अशी बॉर्डर आहे ती तुम्हाला मिळते. तर साडीचा रंग आणि साडीची डिझाईन दोन्ही पण अतिशय मस्त आहे. तर ही तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे एकदम. साडीची लेंथ विड्थ पण एकदम मस्त आहे, एकदम मस्त क्वालिटी मिळते तुम्हाला ह्या साडीची. ठीक आहे, आणि मग इकडे आल्याच्या नंतर हा शेवटी फक्त एवढाच प्लेन पोर्शन आहे जो टक मध्ये जाणार. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर ही बघा ही जी बॉर्डर आहे ना ह्याच्या पुढे आहे हा तुमचा ब्लाऊज पीस. तुम्हाला हवं तसा तुम्ही ह्याचा ब्लाऊज नक्कीच शिवून घेऊ शकता. त्याची पण क्वालिटी खूप सुंदर आहे. तर ह्या रंगाची पैठणी ना तुम्ही नक्की नक्की ट्राय करायला पाहिजे. आणि खरंच सांगते कोणत्याही कार्यक्रमाला तुम्ही ह्या रंगाची पैठणी आणि आपले जे मराठमोळे दागिने, खास करून जे मोत्यांचे दागिने, जे तन्मणी, चिंचपेटी वगैरे आहेत अशा प्रकारचे, किंवा थोडंसं वेगळं काहीतरी तुम्हाला लुक करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ह्याच्याबरोबर वेगवेगळे असे एक्सपेरिमेंट लुक्सच्या बाबतीमध्ये तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकता. मी कशा प्रकारे स्टाईल केलेली आहे ते तुम्ही ट्रायलमध्ये तर पाहिलेलंच असेल. मी थोडासा त्याला एक वेगळा लुक देण्यासाठी, थोडा हेवी लुक देण्यासाठी म्हणून मी तशा प्रकारे तो लुक केलेला होता. तर नक्कीच अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता आणि ही सुद्धा पैठणी मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या पैठणीचं कलेक्शन आणि मला
नक्कीच आशा आहे की तुम्हाला आजच्या ह्या पैठणीचं कलेक्शन आवडलं असेल आणि खरंच ह्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या रंगातल्या अशा मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, तर तुम्ही नक्कीच तुमच्यासाठी या खरेदी करू शकता आणि छान मस्त स्टायलिंग करून तुम्ही त्या मस्तपैकी फ्लॉन्ट करू शकता. येणारे कोणतेही सणवार असू दे, लग्न समारंभ असू दे, तुमच्या घरातले कार्यक्रम असू दे, सगळ्यांसाठी पैठणी एकदम मस्त ऑप्शन असते आणि ती कोणत्याही प्रकारातली असू दे, कोणत्याही रंगातली असू दे, ती कायम सुंदरच दिसते. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.